Hello students, welcome to once again English video lecture. I am Professor Randir here. We are learning a lesson from section number 1 which name is The Call of the Soil, a Scent of Rice. In the previous video, we have learned experience about farming shared by Venkat Iyer, a great person who is a management professional, project management professional in IBM company, but he leave the job and start a farming in village. What happened next? That part we have to learn in today's lecture. See the page number 28, second paragraph. In April 2005, we started to look for a good variety of traditional rice. Next year, our writer who determined to sow a traditional rice in his farm, therefore he is searching a proper variety for sowing. आणि 2005 साली त्यांनी चांगल्या जातीचे व्हरायटीचे बियाणं, भाताचं बियाणं म्हणजेच तांदूळ पिकाचं बियाणं घेण्यासाठी तो शोधू लागले. ट्रॅडिशनल राईस, पारंपरिक जे भात आहे तो पिकवण्याची इच्छा त्यांची होती. देअरफोर ही इज सर्चिंग फॉर ट्रॅडिशनल राईस. इट वॉज वन ऑफ अवर नेबर्स इन द विलेज. देअर वॉज अ बिझनेसमॅन who lived in Mumbai, who owned land, who suggests that we plant a local scented variety of rice. एक शेजारील बिझनेसमॅन व्यक्तीने की जो आता सध्या मुंबईला राहतो त्याने सजेस्ट केलं की तुम्ही लोकल व्हरायटी घ्या जेणेकरून त्याचं बेनिफिट तुम्हाला चांगल्या रीतीने होईल आणि त्याचा सुगंधही खूप चांगल्या रीतीने येतो. देअरफोर आवर रायटर हू हॅज डिसाइडेड टू टेक a seed which is traditional. Most of the farmers in and around the village of Pet had switched over to hybrids. There were a problem to find out traditional rice in front of our writer because of most of the farmers in there around the village of Pet, they had स्विच ओव्हर द हायब्रिड्स. त्यांनी ते पारंपरिक बियाणं आता घेणं बंद केलेलं आहे आणि त्यांनी आता हायब्रिड बियाणांचा वापर ते करत आहेत. देअरफोर दिस ट्रॅडिशनल राईस अनेबल टू गेट इझिली. द यंगर जनरेशन ऑफ फार्मर थॉट आय वॉज क्रेझी टू आस्क फॉर द देसी व्हरायटी. आणि जे तरुण शेतकरी वर्ग आहे, तरुण पिढी आहेत, त्यांना ही गोष्ट थोडीशी वेगळीच वाटते. इट वॉज क्रेझी टू आस्क फॉर द देसी व्हरायटी. आणि देसी जे गावरान बियाणं आहे ते वापरणं सध्याच्या कालावधीनुसार अगदी व्यर्थ आहे असं लोकांचा समज आहे. ॲज दे कॉल इट, माय रेग्युलर विजिट्स टू द विलेजेस अराउंड सर्चिंग फॉर अ गुड ट्रॅडिशनल व्हरायटी ऑल्सो डिड नॉट yield एनी रिझल्ट्स. In search of a proper traditional variety seed, writer regularly visit to different villages in search of good traditional variety, but it was difficult to find out. The result we have were almost giving up hope, and after a searching they lost देअर होप्स. त्यांच्या आशा संपून गेल्या कारण की ते ट्रॅडिशनल बियाणं मिळणं थोडंसं अवघडच होतं. गिविंग होप म्हणजेच उमेद सोडणे. आय डिसाइडेड टू गिव इट वन लास्ट ट्राय अँड स्पोक टू बबन्स फादर. देन आफ्टर आवर रायटर डिसाइडेड टू गिव इट वन लास्ट चान्स. शेवटी एक प्रयत्न करून बघूया असा मनोमन विचार करत असं त्याने बबनच्या वडिलांना बघूया विचारून असं त्याने ठरवलं. अँड सम अदर एल्डर्स, जे वृद्ध व्यक्ती आहेत त्यांना विचारून बघूया, कदाचित त्यांना माहिती असावी, या उद्देशाने आता एक लास्ट ट्राय करूया असं त्यांनी ठरवलं. आफ्टर मेनी मिनिंगफुल कन्व्हर्सेशन, बऱ्याच कालावधीनंतर, संवादानंतर, दे मेन्शन द नेम ऑफ कासबाई. आणि त्यांच्या या संवादातून
वृद्ध व्यक्तींच्या संवादातून त्यांना एका बियाणाचं नाव कळालं. जे ट्रॅडिशनल व्हरायटी असलेलं बियाणं आहे त्याचं नाव आहे कासबाई. हे तांदळाचं पीक आहे किंवा हे जे सीड आहे बियाणं हे ट्रॅडिशनल आहे. सी द नेक्स्ट पॅराग्राफ ऑन पेज नंबर 28. कासबाई इज अ ट्रॅडिशनल लॉंग ग्रेन राईस व्हरायटी. कासबाई हे जे आहे पारंपरिक लांब आकाराचा तांदूळ आहे आणि हे व्हरायटी अगदी ट्रॅडिशनल आहे, पारंपरिक व्हरायटी आहे किंवा देसी व्हरायटी म्हणू शकतो, गावरान बियाणं म्हणू शकतो आपण. विच हॅज डिस्टिंक्ट ॲरोमा. त्याचा जो सुगंध आहे तो बासमतीसारखा अगदी सेम बासमती तांदळासारखा सुगंध या तांदूळाचा येतो. विच मच माइल्डर दॅन बासमती. आणि बासमती या तांदळाच्या मिळता जुळता आणि सौम्य असा हा तांदूळाचा प्रकार आहे. इट्स अ लॉंग ड्युरेशन क्रॉप. ॲक्च्युली दिस क्रॉप इज लॉंग ड्युरेशन क्रॉप. इन खरीफ हंगामा वी टेक lots of kind of crops in our farm. Some crops are short durational crops and some are long durational crops. But this rice crop is a long durational crop. जास्त कालावधीचं पीक होतं. And most of the older people remember growing it years ago. आणि बऱ्याचशे लोकांना आठवतंय की ते काही दिवसापूर्वी काही वर्षापूर्वी हे पीक हे तांदळाचं पीक घेत असायचे. But they all shook their heads when I asked them about their seeds and told me that it had disappeared. But they all shook their heads. Shook their heads means सर्वांनी नकारार्थीपणे मान हलवली, कारण की आजच्या घडीला हे जे ट्रॅडिशनल व्हरायटी सीड आहे मिळणं पॉसिबल नाही आहे. दिस इज इम्पॉसिबल टू फाइंड आउट द ट्रॅडिशनल व्हरायटी ऑफ कासबाई बिकॉज इट हॅड डिसॲपियर मीन्स लुप्त झालेलं. आता ते मार्केटमध्ये सहजासहजी उपलब्ध होणार नाही असे त्यांना पूर्णपणे खात्री होती. The tales of Kasbai made us more determined to get it. After knowing the features of this traditional variety rice or seed, our writer became more determined to find or to get it. ते बियाणं मिळवण्यासाठी आपले लेखक अधिकच प्रयत्न करायला लागले. डिटरमाइन मीन्स दृढ इच्छा झाली त्यांची. Because the features of this variety is outstanding one. We decided that if we did manage to get some seeds, this would be a great rice to grow. And they decided that if we did manage to get some seeds, it means जर थोडंफार बियाणं मिळालं तर आपण ते पिकूया असं मनोमन इच्छा त्यांची झालेली होती. I thought the government may know something about it. Our writer was thinking that government knows something about this Kasbai variety of seed. A visit to the agricultural officer was enlightening. Then after our writer who visited the office, agriculture department office, and it was the enlightening experience to him. Enlightening means फार अधिक माहिती मिळणे. इट मीन्स गिव ग्रेटर नॉलेज अँड अंडरस्टँडिंग. अधिकच माहिती त्यांच्यासमोर उघडकीस झाली. ही हॅड नॉट इवन हर्ड ऑफ दिस राईस व्हरायटी. अ ऑफिसर हू हॅडंट इवन हर्ड ऑफ दिस राईट्स ऑफ व्हरायटी. त्या अधिकाऱ्याला या तांदळाच्या बियाणाबद्दल किंवा पिकाबद्दल अजूनही माहिती नव्हतं. त्याने ऐकलंही सुद्धा नव्हतं. He said the villagers were taking me for a ride and there was no rice by. He said that villagers were taking me. त्याचं असं म्हणणं झालं की हे जे गावकरी आहेत हे माझी दिशाभूल करत आहेत, अशा प्रकारचं कोणतंही बियाणं नाही असा त्याचा समज झालेला. ॲक्च्युली द ऑफिसर हॅडंट नोन अबाउट दिस. त्याला याबद्दल काहीच माहिती नसतं. देर वॉज नो राईस बाय
धिस नेम, या नावाचं कोणत्याही प्रकारचं तांदूळ नाही आहे असं त्याने सांगितलं. बट ॲक्च्युली कासबाई वॉज द ट्रॅडिशनल व्हरायटी अवेलेबल इन अदर प्लेस. व्हॉट हॅपन नेक्स्ट, दॅट पार्ट वी हॅव टू लर्न ऑन पेज नंबर 29. He rattled off the names of a number of latest hybrids and even offered to give me some of them free of cost for a trial. He rattled off. Rattle off means भरभर नावं घेणे. जस्ट लाईक इन हॉटेल, ज्यावेळेस आपण हॉटेलमध्ये जातो आणि वेटर आपल्याला विचारतो काय पाहिजे आणि तो भरभर अशा डिशेसची नावं घेतो किंवा मेनू कार्ड वगैरे असतो, त्या पद्धतीने त्याने भरभर नावं घेतली आणि सांगितलं, त्यातलं एक बियाणं सजेस्ट केलं. दे लेटेस्ट हायब्रिड्स अँड इवन ऑफर मी गिव्ह सम ऑफ देम फ्री ऑफ कॉस्ट फॉर अ ट्रायल. विनामूल्य ट्रायल म्हणून तुम्ही एखादं बियाणं घेऊन जा असं त्याने सजेस्ट केलं. कर्सिंग मायसेल्फ फॉर वेस्टिंग टाईम विथ हिम आय मूव ऑन द नेक्स्ट डेस्टिनेशन. बट इट वॉज टाईम वेस्टिंग मोमेंट फॉर आवर रायटर. वेळ खाऊ किंवा वेळ वाया गेला त्याबद्दल ते स्वतःलाच दोष देतात. कर्सिंग मीन्स दोष देणे. आवर रायटर कर्सिंग हिमसेल्फ फॉर वेस्टिंग टाईम विथ हिम आय मूव ऑन टू द नेक्स्ट डेस्टिनेशन. देन आफ्टर दे मूव टू नेक्स्ट डेस्टिनेशन. डेस्टिनेशन मीन्स ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी ठरवलेलं आहे. This time it was the Adivasi Mahamandal at Kasa which buys rice from the Adivasi villagers on behalf of the government. This time it was Adivasi Mahamandal at Kasa, a village name. Kasa is a village name. Kasa या ठिकाणी असेल आदिवासी महामंडळ, त्या ठिकाणी ते जाऊन पोहोचले. Which buys rice from the Adivasi villagers, की ज्या ठिकाणी आदिवासी लोकांकडून तांदूळ खरेदी केला जातो. ऑन बिहाफ ऑफ गव्हर्मेंट, गव्हर्मेंटच्या वतीनं त्या ठिकाणी तांदूळ खरेदी केली जात असते. कासबाई डिड नॉट फिगर इन देअर फाईल्स. तरी परंतु कासबाई हा जो तांदळाचा प्रकार आहे त्यांच्या रेकॉर्डला उपलब्ध नव्हता. म्हणजे या प्रकारचं बियाणं कोणीही त्यांना आत्तापर्यंत विकलेलं नव्हतं. अ गुड इंडिकेशन व्हाय पीपल डिड नॉट ग्रो इट एनी मोर. का बरं या कासबाई प्रकाराला इथं उगत किंवा कासबाई प्रकारचा तांदूळ का दिसत नाही याचं त्यांना एक इंडिकेशन मिळालं. व्हाय पीपल डिड नॉट ग्रो इट एनी मोर. लोक या पिकाची किंवा या तांदळाची लागवड का करत नाही याची माहिती त्यांना मिळाली. द मार्केट इट सेल्फ डिड नॉट रिकग्नाइज द राईस. मार्केटमध्येच लोकांना या तांदळाबद्दल माहिती नाही, म्हणजेच हा तांदूळ कोणी विकत घेणार नाही. सो इफ यू ग्रीव इट यू वूड नॉट बी एबल टू सेल इट. जरी तुम्ही तो पिकवला परंतु तो तांदूळ तुम्ही विक्रीला तुम्हाला खूप अडचणी येणार आहे किंवा तुमचा तांदूळ कोणी विकत घेणार नाही. वूड नॉट बी एबल टू सेल इट, तुम्हाला विक्रीत खूप अडचणी येणार आहेत. हाऊएव्हर द ऑफिसर इन चार्ज हिअर हॅड मोर नॉलेज ऑफ राईस अँड डिड रिमेंबर कासबाई बीइंग सोल्ड टू हिम अ फ्यू इयर्स ॲगो. अ पर्सन, the officer in charge who remember कासबाई being sold to him a few years ago. त्याला आठवलं की काही वर्षापूर्वी या प्रकारचा तांदूळ माझ्याकडे विक्रीसाठी आलेला होता आणि तो मी विकत घेतला आहे. या गोष्टीचे स्मरण त्याला झालेलं आहे. सो व्हेन आय इन धानिवरी अ प्लेस नेम, धानिवरी अ प्लेस नेम, धानिवरीमध्ये असताना बबन अँड आय स्टार्टेड लुकिंग फॉर देवू हंडा अँड फाउंड अ ग्रेइंग ओल्ड मॅन. लुकिंग फॉर देवू हंडा, लुकिंग फॉर मीन्स शोधणे, टू फाइंड आउट. सो व्हेन आय इन धानिवरी बबन अँड आय स्टार्टेड लुकिंग फॉर देवू हंडा अँड फाउंड अ ग्रेइंग ओल्ड मॅन. त्या ठिकाणी असताना त्यांनी देवहंडा याला शोधलं आणि त्याचबरोबर एक वृद्ध व्यक्ती त्यांना तो भेटला. फाउंड अ ग्रेइंग ओल्ड मॅन, ग्रेइंग मीन्स ज्याचे केस पांढरे झाले असा, ग्रे हेअर. वेअरिंग अ कॅप, इट मीन्स त्याने फेटा घातलेला होता. सिटिंग आउटसाइड हिज हाऊस ऑन अ चारपॉय
अँड सिटिंग आउटसाईड ऑफ हिज हाऊस ऑन अ चारपाय. चारपाय म्हणजेच खाट म्हणू शकतो आपण, बाज म्हणू शकतो, त्याच्यावरती तो बसलेला होता घराच्या पुढच्या बाजूला. ॲन एक्स सरपंच ऑफ द व्हिलेज. ही वॉज ॲन एक्स सरपंच ऑफ द व्हिलेज. माजी सरपंच त्या गावचा तो होता. ही हॅड एकर्स ऑफ लँड. त्याच्याकडे अनेक एकर जमीन होती. अ ह्यूज हाऊस अँड अ लार्ज फॅमिली. ही हॅड अ बिग फॅमिली अँड बिग हाऊस ऑल्सो. आफ्टर एक्सचेंजिंग द युज्युअल प्लेझेंटरीज. विचारपूस झाल्यानंतर, आफ्टर एक्सचेंजिंग द युज्युअल प्लेझेंटरीज मीन्स विचारपूस करणे किंवा गप्पा गोष्टी. वी केम टू द टॉपिक ऑफ कासबाई. आम्ही शेवटी ज्या विषयावरती येऊन पोहोचलो. वी केम टू द टॉपिक ऑफ कासबाई. कासबाई या विषयावर येऊन पोहोचलो. द मेअर मेन्शन ऑफ कासबाई अँड देहू हंडा ड्रिफ्ट इन टू द पास्ट. अ सरपंच हुज नेम इज देहू हंडा. देहू हंडा हे ऐकताच तो भूतकाळामध्ये रममान झाला. ड्रिफ्ट इन टू द पास्ट. ड्रिफ्ट मीन्स भूतकाळात तो रममान झाला किंवा भूतकाळात शिरला, जुन्या गोष्टी तो आठवू लागला. हिज आईज टर्न ड्रीमी अँड विथ अ ट्रिम्बल in his voice he told us how the entire village at one time grew only कासबाई. जुन्या आठवणी जागृत झाल्या आणि तो त्याचे डोळे थोडेसे पाणवले आणि तो त्या तांदळाबद्दल बोलू लागला. ही टोल्ड अस हाऊ द एंटायर विलेज ॲट वन टाईम. एकेकाळी असं होतं की पूर्ण गावामध्ये कासबाई या भाताचं पीक घेतलं जायचं. ही सेड देर वॉज अ टाईम व्हेन पीपल पासिंग अवर विलेज ड्युरिंग लंच टाईम वुड बी फोर्स्ड टू स्टॉप. एकेवेळी त्याने पुढे माहिती देताना सांग, देर वॉज अ टाईम, अशी वेळ होती की ज्यावेळेस गावाच्या मार्गावरून एखादा व्यक्ती प्रवासी जात असेल तर त्याला थांबून त्याला जेवण घातलं जायचं, त्याला जेवू घातलं जायचं किंवा त्याला आग्रह केला जायचा जेवणासाठी. अशी एक वेळ होती. सच वॉज द अलोरिंग ॲरोमा ऑफ कासबाई. बिकॉज ऑफ अलोरिंग अरोमा म्हणजेच मोहिनी घालणारा सुगंध त्या तांदळाचा होता. येणारा जाणारा साहजिकच त्या ठिकाणी थांबल्या जायचा त्या सुगंधामुळे. द एंटायर एरिया वूड हॅव धिस हेडी ॲरोमा हँगिंग इन द इयर ॲज ऑल द हाऊसेस कुक द सेम राईस. पूर्ण गावभर ह्या भाताचा हे भात पीक घेतलं जायचं आणि सर्वत्र या पिकाचा सुगंध दरवळत असायचा आणि प्रत्येक घरी जेवणामध्ये हा भात घेतला जायचा. टुडे ही सेड नो वन ग्रीव कासबाई अँड एव्हरी वन हॅड शिफ्टेड टू ग्रोईंग द न्यू हायब्रिड व्हरायटीज. He exclaimed he had to force himself to eat this rice that was so insipid. परंतु आज मात्र हायब्रिड बियाणांचा वापर केला जातोय आणि आजही त्या भाताची चव त्यांच्या जिभेवरती आहे, कारण की तो भाताचा प्रकारच खरोखर चांगलेला असलेला होता. व्हेन द ॲडव्हेंट ऑफ इरिगेशन. सिंचनाच्या सुविधांचा प्रसार झाला. ॲडव्हेंट ऑफ इरिगेशन मीन्स सिंचन. फार्मर्स वर टेम्पेटेड टू ग्रो अ सेकंड क्रॉप अँड कासबाई. शेतकरी काय करायला लागला की 2 पिकं घ्यायला लागला. कमी कालावधीची पिकं तो घेऊ लागला आणि कासबाई हे जे भाताचं पीक आहे ते त्याने सोडून दिलं. बिंग अ लॉंग ड्युरेशन राईस. कासबाई बिंग अ लॉंग ड्युरेशन राईस देअरफॉर दे शिफ्टेड टू हायब्रिड सीड्स was replaced by the shorter durational hybrid so that the harvest could be done earlier. परिणामी कमी कालावधीत त्यांना येणारी पिकं ते घेऊ लागली. This ensure that the farmers could take up a second crop. आणि परिणामी त्यांना दुसरं पीक घ्यायला बराचसा कालावधी शिल्लक राहायचा. I asked why he had shifted if he was so unhappy with the hybrids. Then after our writer asked him why he had shifted if he was so unhappy with the hybrids.
हायब्रिड बियाणाशी तुम्ही नाखुश असं आहेत, तर मग तुम्ही शिफ्ट का केलं? नो वन फोर्स टू हिम डीड दे, बाकीच्याने तुम्हाला फोर्स केलं का, असेही प्रश्न विचारले. ही स्माईल अँड रिप्लाइड दॅट देअर फील्ड्स डिड नॉट हॅव फेन्सेस अँड वन्स द हार्वेस्ट वॉज ओव्हर द कॅटल वर रिलीज. त्याने हसून उत्तर दिलं की काय बघा, माझ्या शेताला कुंपण वगैरे नाही. फेन्सेस मीन्स कुंपण, कंपाऊंड म्हणू शकतो. नसल्या कारणामुळे ज्यावेळेस बाजूबाजूच्या शेतांमधले भाताची कापणी होते आणि काजबाई हे जे लॉंग ड्युरेशनल क्रॉप असल्यामुळे त्याला जास्त कालावधी लागतो, परिणामी त्या ठिकाणी जनावरं चरण्यासाठी सोडली जातात. वन्स द हार्वेस्ट वॉज ओव्हर द कॅटल वर रिलीज, जनावरं चरण्यासाठी सोडली जातात आणि परिणामी जनावरांमार्फत होणारं नुकसान हे सहन करावं लागतं. इन टू द फील्ड्स इफ माय फील्ड अलोन हॅज काजबाई, जर समजा माझ्याच शेतामध्ये जर काजबाई भात पिकं असेल, इट विल बी अ ट्रीट फॉर द कॅटल, ही एक्सप्लेन. आणि एकटं पीक असेल तर ती जनावरांसाठी काय होईल, एक मेजवानीच होईल. परिणामी होणारं नुकसान हे आपल्याला सहन करावं लागेल, असं त्याने एक्सप्लेन केलं. फ्रेंड्स, स्टील वी हॅव लर्न मोस्ट ऑफ द पार्ट ऑफ दिस लेसन. In the next video, we will learn the remaining lesson. Keep watching English video regularly. Thank you once again.